पुणेकर, नवीन सुनबाईचं नाव काय ठेवले? मुंबईकर म्हणतो, श्यामला. थोडी सावळी आहे ना ती म्हणून. पुणेकर म्हणतो, बरं झालं सावळी आहे, गोरी असती तर गोरीला ठेवावं लागलं असतं. बायको रात्री पलंगावर पडल्या पडल्या नवऱ्याला म्हणते, अहो आज असे काही करा की माझे अंग घामाघूम झाले पाहिजे. नवरा उठला आणि पंखा बंद करून परत झोपला. सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली की कॉलेज कसे विधानसभेसारखे वाटते, आणि ती मुलाकडे पाहून असली की त्याला बिनविरोध आमदार झाल्यासारखं वाटतं. एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं, आणि लग्नाला 1 वर्ष झाला की मग घोटाळा केल्यासारखं वाटतं. गुरुजी म्हणतात गण्याला, तुझी हजेरी कमी आहे, तू परीक्षेला नाही बसू शकत. मग गण्या म्हणतो, फिकीर नॉट गुरुजी, आपल्याला जरा बी घमंड नाही, आपण उभ्यानेच पेपर लिहू बघा. गुरुजींनी शाळा सोडली. गण्या म्हणतो मन्याला, काल माझ्या मित्राने माझा फोनमधून माझ्या गर्लफ्रेंडचा नंबर चोरला. मन्या म्हणतो, मग काय झालं? गण्या, मग काय, आता बसलाय स्वतःच्याच बहिणीला रोमॅन्टिक मेसेजेस करत. बायकांकडे अशी कोणती गोष्ट असते जी आकाराने गोल असते, शरीराच्या दोन्ही बाजूस असते, आणि बाई चालताना ती गोष्ट हलते, आणि त्या गोष्टीचं नाव ब पासून सुरू होते? बांगड्या. कधी तर चांगला विचार करा रे. मुलगा म्हणतो, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. बाप, तुझ्या पगारात तिचा टॉयलेट पेपर पण येणार नाही. मुलगा, अरे बापरे, एवढी हाकती काय, मग राहू द्या. श्री, जान्हवी ताटकर. जान्हवी, काही हा श्री. श्री, तुझ्या आईची गाण जेवायला ताटकर. नवरा म्हणतो बायकोला, जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको म्हणते, अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईन, तू पण खुश आणि मी पण खुश. नवरा म्हणतो, हे घे 20 रुपयांची लागली आहे, हे घे 10 रुपये आणि चल निघ इथून. नवरा आपल्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. तेवढ्यात एक माणूस त्यांना विचारतो, तुमची बायको आहे का? नवरा म्हणतो, हो. तो माणूस परत विचारतो, ती प्रेग्नंट आहे का? नवरा रागाने बोलतो, नाही नाही, फुटबॉल खेळलाय तिने. नवरा म्हणतो बायकोला, कुठे गेली होतीस? बायको म्हणते, रक्तदान करायला. नवरा म्हणतो, हे बरोबर नाही, माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. लग्नाच्या पूजेच्या वेळी नवरा म्हणतो, गुरुजी, पत्नीला माझ्या डावीकडे बसवायचं की उजवीकडे? गुरुजी म्हणतात, बघ जमते तसं कर, नंतर ती तुझ्या डोक्यावरच बसणार आहे. रात्री भूताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद. बायको म्हणते, अहो माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटते. नवरा म्हणतो, हां, म्हणजे मी भिवून मेलो तरी चालेल.